नमस्कार, मी अलका. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला सुक्कं चिकन बनवून दाखवणार आहे आणि त्याचं साहित्य पण दाखवणार आहे. चला तर आपण आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तेल घेऊया आपण पहिल्यांदा. हे 2-3 चम्मच मी तेल घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तेल ठेवलं आहे गरम करायला. तेल गरम झालं आहे. कांदा टाकून घ्यायचा आहे फोडणीमध्ये पहिल्यांदा. थोडं कांदा लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतवायचा आहे. खालीवरी करायचा आहे कांद्याला. थोडं लालसर झाला आहे कांदा, आपण बघू शकता. कढीपत्ता, कांदा थोडं लालसर झाल्यास कढीपत्ता टाकायचा आहे वरून. हे अद्रक लसणचं कूट आहे, वाटण करून घेतलं आहे. अद्रक लसण, कांदा लसण कढीपत्ता हे थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे आपणाला. हे बघू शकता फोडणीला तेल सुटलं आहे. थोडं कांदा लसण अद्रक थोडं लालसर होऊ द्यायचं आहे. टमाटर, याच्यामध्ये टमाटर टाकून घेणार आहे मी आता. थोडंसं मीठ, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपणाला तेलामध्ये. टमाटर पण आपलं हे झालं आहे. ग्रीन मिरची पण घालायचं आहे. तुम्ही आवडीनुसार घालू शकता. रेड पण टाकू शकता. मी दोन्ही पण टाकणार आहे, रेड आणि ग्रीन. हे सुक्कं चिकन आहे. हे रेड चटणी पण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही फोडणीला कसला मस्त कलर दिसत आहे.
सगळ्याच्या शेवटी गरम मसाला टाकत आहे मी थोडासा. हे भाजीचा गरम मसाला आहे, चिकनचा, कोथिंबीर, आता याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे. मिक्स करून घेऊया सगळं, म्हणजे मसाले व्यवस्थित लागतील. चिकनचं सूप टाकणार नाही, असं सुक्कच बनवणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकता. हे आपले मसाले व्यवस्थित लागले आहेत, बघू शकता तुम्ही. भाजीला मस्त तेल सुटलं आहे. थोडं आपणाला तेलामध्ये हे करून घ्यायचं आहे. थोडं आपण आता ह्याला झाकण ठेवूया, म्हणजे आपले मसाले व्यवस्थित लागतील. मी माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी टाकणार आहे. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी आता काढून घेणार आहे बाउलमध्ये.